तीही महत्त्वाची तारीख. माझा समाज एकत्र येत नव्हता असं म्हणून माझ्या तीही महत्त्वाची तारीख. माझा समाज एकत्र येत नव्हता असं म्हणून माझ्या समाजाला खूप हिणवलं जायचं, खूप टोचून बोललं जायचं. जिथं बसतील पारावर बसू द्या, लग्नात बसू द्या, हॉटेलसमोर बसू द्या, कोणाच्या हॉटेलवर जेवायला बसू द्या, शहरात बसू द्या, मंगल कार्यालयात बसू द्या, फक्त आणि फक्त तिरस्काराच्या भावनेनंच माझ्या समाजाकडे बघितलं जायचं. अपमानास्पद बोलायचं, ते बोलण्याची ढग वेगळीच असायची. ही एक जात कधी एक होत नाही असं म्हणलं जायचं. झाली तर पाय ओढतेत एकमेकाचे, ह्या औलादी कधी एक होऊ शकत नाहीत असे हिणून शब्द वापरले जायचे. आणि ते कुठंतरी बोचायचे, कुठंतरी ते मनाला खूप वेदना व्हायची. आपला समाज काय एक होत नाही, प्रश्न सुटतील एक झाल्या, पण आपला समाज काय एक होत नाही हे खूप मनाला लागायचं. 29 तारीख अशी उगली, सागरच्या पैठण फाट्यावर लाखाच्या संख्येनं मराठी एकवटले आणि तिथून मराठ्यांनी जे डरकाळी फोडली ती संबंध महाराष्ट्रात तिचा आवाज घुमला. आणि अन्यायाविरुद्ध चीड जी होती त्या चिडीच्या विरोधात माझा कोटीनं मराठा समाज एकवटला. आजही 1 वर्ष पूर्ण होतं, म्हणजे 29 ऑगस्ट 2023ला मराठा एकत्र आला, तर आज 29 ऑगस्ट 2024. माझं एवढंच म्हणणं आहे फक्त माझ्या मराठा समाजाला, काय मिळालं नाही मिळालं ते बघत राहू, ते मिळालंसुद्धा. एक जीव एक झूत असल्यावर काही पण मिळतं. आम्ही प्रामाणिकपणानं आज आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून मराठा समाजाला सांगतो, एकजूट असल्यावर काही पण मिळतं. जसं की आपलं कुटुंब आहे, कुटुंब जर एकत्र असलं तर ते घर मोठं होतं. कितीही मोठं संकट आलं तरी एकत्र कुटुंब असलं हे संकट तोडतं. जर कुटुंब विखरलं तर संकट तोडू शकत नाही ते कोणाचं. तसं गाव एकत्र असलं सगळे संकट पळून जाते. तसंच माझ्या राज्यातला मराठा समाज एकत्र येणं गरजेचं होतं. तुम्ही माझा मराठा समाज एकत्र आल्यामुळं लाखानं कुणबी नोंदी निघाल्या, म्हणजे 57 लाख म्हणजे 2.25 कोटीच्या आसपास मराठी आरक्षणात गेले. न मिळणारं होतं, अशक्य गोष्ट होती, ती शक्य करून दाखवली मराठ्यांची एकजुटीत. असेच जर संकट तोडायचे असले तर माझी आज 29 ऑगस्टला माझ्या मराठा समाजाला तळमळीन आणि तळतळीन विनंती आहे. एखादी गोष्ट नाही मिळाली ना, 4 दिवस लेट मिळेल, 1 महिनाभर लेट मिळेल, पण एकजूट राहिलात की विजय तुमच्या पायात येऊन पडलाच म्हणून समजायचा. फक्त एकजूट राहा. मी खंबीर आहे लढात. 18 पगड जातींचे, दलित मुस्लिमांचे, धनगरांचे, गोरगरीब मराठ्यांचे प्रश्न सोडायचे असले, सामान्य ओबीसीचे सोडायचे असले तर आपल्याला एक संघ राहणार. माझं खूप तळतळीचं सांगणं या गोरगरीब जनतेला, या राज्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या, अशी एकजूट कधी होणार नाही आणि गरिबाची लाट कधीच येणार नाही. योग्य वेळ आली ना बदलायची तर अशा वेळेस जातीवाद आणत होणार. आपण बोलतो गावगाड्यात, गावखेड्यातले लोक ते गरीब होत चालला आणि श्रीमंत होत चालला. याला कारणीभूत आपण येत. त्याचं कारण असं आहे की आपण जो श्रीमंत किंवा जो नेता किंवा जो मंत्री किंवा आमदार खासदार जो समाजाचं काम करत नाही, नेमकं गरीब त्यालाच मतं देऊन मोठं करतात, म्हणून आपण गरीब मोठे होत नाहीत. ती मन मोडायची आपल्याला. आता गरीब मोठा करायचा सगळ्या जाती धर्मातला. मी जातीवादी नाही आहेत, बारकाईनं शोधून बघा, तुमच्या काळजावर हात ठेवून विचारा. तुम्ही आरक्षण मागतोय म्हणजे मी जातीवादी नाही, ती सुविधा आहे केंद्राची आणि राज्याची. आपला गोरगरीब शेतकरी सुधारायचा असला, 18 पगड जातीतले लोक सुधारायचे असले तर गरिबांनी पुढवा, विश्वास ठेवा आणि तुमच्या हक्काचं माणसं तिथं बसवा. हे माझे हात जोडून विनंती. आणि 29 ऑगस्टच्या निमित्तानं सगळं श्रेय मराठा एकजुटीचं मी फक्त आणि फक्त मराठ्यांना देणार आहे की बाबा हो, तुमच्यामुळं आज जग तुमच्याकडं बघतंय, अख्खं जग हुरहुर करतंय, अख्खं जग म्हणतंय इतका मोठा समाज हा एकत्र आला आहे. हे आनंदात आहे. आणि तुम्हालाही सांगतो, इथून मागचे माझ्या समाजाचे चेहरे बोलताना वेगळे असायचे की आपली जाती एक येत नाही म्हणून आपल्यावर अन्याय होतो असं बोललं जायचं. आज माझ्या समाजाच्या चेहऱ्यावर आनंद बघा की माझा समाजाला वाटतंय समाज एकत्र आला आहे. रुसत नाहीत, नाही बोललं तर नाराज होत नाहीत, नाराज झाले तरी 4, 5, 8 दिवस 15 दिवस बाजूला राहतात, पुन्हा येतात. एवढी एकजूट झाली.
जसं की कुटुंब एकत्र ठेवणं गरजेचं होतं, मग पुढचे कार्य यशस्वी होते. तुम्ही कोणचंही कार्य हातात धरा ते पार पडतं कुटुंब जर एकत्र असेल तर. तसं माझा परिवार, माझं कुटुंब, माझा महाराष्ट्रातला 6 कोटी मराठा समाज, मला तो एकत्र करणं माझ्यापुढं चॅलेंज होतं. आणि जी शब्द मी समाजापुढं ठेवला, त्या समाजानं त्या शब्दावर विश्वास ठेवून समाज एकत्र झाला. आणि मीही त्यांनी दिलेला वेळ, त्यांनी दिलेलं योगदान वायाला नाही जाऊ दिलं, पुढेही जाऊ देणार नाही. 4 दिवस लेट होईल, काही असू द्या, मराठ्यांना तर सरसकट कुणबीतून आरक्षण मिळणार. मी हटत नाही, फक्त एकजुटीवर जास्त भर राहू द्या आणि ही पिढ्यांना पार ठेवा, एवढीच माझी हात जोडून विनंती आहे. पिढ्यांना पार राहू द्या, कसलंच संकट तुमच्यावर येणार नाही. आलं तर मराठे सहज तोडतील, कारण नुसतं आरक्षण संकट नाही आहे मायबाप मराठ्यांना, खूप मोठमोठाले संकट आपल्या लेकरापुढे उभं राहणार आहे. म्हणून सगळे एकत्र राहा. आज बैठक नाही, घोषणा नाही, गोदापट्ट्यातच नाही की ज्यांना कामं बुडून कोणी येऊ नका असं सांगितलेलं आहे. छोटी बैठक, कारण आम्ही 29ची जी बैठक ठेवली होती राज्याची ती रद्द केलेली. मोठी बैठक होणार आहे निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्यावर 4-8 दिवस अगोदर, आणि तिथं ठरवलं जाणार आहे पाडायची का उभा करायची. परंतु आज 1 वर्ष पूर्ण होत आहे म्हणून कामं बुडून कोणी येऊ नका, मी जाहीर सांगितलं. कामं बुडवून कोणी येऊ नका. मला काय कोणाला दाखवायची गरज नाही आता, आणि माझ्या समाजालाही कोणाला दाखवायची गरज नाही आम्ही एक आहेत का नाही. सगळ्यांनी बघितलं आहे आमचा कसं काय आहे. आम्ही पश्चिम महाराष्ट्रात गेलो मराठी एक, आता मुंबई, कोकणात आणि विदर्भात आणि खानदेशातही जाणार आहेत आम्ही. त्यामुळे आम्हाला काय दाखवायची गरज नाही. त्यामुळं आज काहीतरी चर्चासत्र करू आपण, काय मिळालं आणि काय मिळवायचं, काय मिळवायचं राहिले याबाबत फक्त आज चर्चा होणार. ओके. माझा समाज एकत्र येत नव्हता असं म्हणून माझ्या समाजाला खूप हिणवलं जायचं, खूप टोचून बोललं जायचं. जिथं बसतील पारावर बसू द्या, लग्नात बसू द्या, हॉटेलसमोर बसू द्या, कोणाच्या हॉटेलवर जेवायला बसू द्या, शहरात बसू द्या, मंगल कार्यालयात बसू द्या, फक्त आणि फक्त तिरस्काराच्या भावनेनंच माझ्या समाजाकडे बघितलं जायचं. अपमानास्पद बोलायचं, ते बोलण्याची ढग वेगळीच असायची. ही एक जात कधी एक होत नाही असं म्हणलं जायचं. झाली तर पाय ओढतेत एकमेकाचे, ह्या अवलादी कधी एक होऊ शकत नाहीत असे हिणून शब्द वापरले जायचे. आणि ते कुठंतरी बोचायचे, कुठंतरी ते मनाला खूप वेदना व्हायची. आपला समाज काय एक होत नाही, प्रश्न सुटतील एक झाल्यावर, पण आपला समाज काय एक होत नाही हे खूप मनाला लागायचं. 29 तारीख अशी उगली, सागरच्या पैठण फाट्यावर लाखाच्या संख्येनं मराठी एक होते. आणि तिथून मराठ्यांनी जे डरकाळी फोडली ती संबंध महाराष्ट्रात तिचा आवाज घुमला. आणि अन्यायाविरुद्ध चीड जी होती त्या चिडीच्या विरोधात माझा कोटीनं मराठा समाज एक होता. आजही 1 वर्ष पूर्ण होतं, म्हणजे 29 ऑगस्ट 2023ला मराठा एकत्र आला.